नमस्कार, शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मूग डाळीची आणि तांदळाची छान खिचडी। पौष्टिक आणि अशी व्हेजिटेबल खूप छान, म्हणजे कसं पचायला पण हलकी आणि रात्रीच्या जेवणासाठी तर खूपच छान। जर आपल्याला रात्री जर काही हलकं पाहिजे असेल तर ही खिचडी जर तुम्ही बनवली तर खूप छान, म्हणजे असं मस्त हलकं हलकं आणि पौष्टिक पण लागेल, खूप छान। तर अशी आपण मूग डाळीची आणि तांदळाची खिचडी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे, हे बघा। गाजर घेतला आहे बारीक कापून, कांदा, पत्ताकोबी, लसणाच्या पाकळ्या ह्या बारीक अशा कापून घेतल्या, लसूण, आणि एक बटाटा छान असा सोलून बारीक कापून पाण्यात टाकून ठेवला, आणि हिरवे वाटाणे। तर आता आपण सगळ्यात आधी तेल घालू। तेल थोडं गरम होऊ देऊ आपलं। आणि इथे मी हे बघा, एक वाटी तांदूळ आणि छोट्या वाटीने एक वाटी मूग डाळ घेतली आहे। तांदूळ मोठ्या वाटीने घेतले आणि डाळ छोट्या वाटीने घेतली। तेल आपलं तापलेलं आहे, मोहरी टाकू, जिरं, कढीपत्त्याचे 10-12 पानं, थोडा घालू हिंग, हा खड्याचा हिंग आहे, हे बघा, हिंग घालू थोडा। लसणाच्या पाकळ्या ह्या ज्या आपण कापून घेतलेल्या आहेत त्या लसूण पाकळ्या, आणि कांदा। आता हे सगळं आपण छान असं परतून घेऊ। त्याच्यामध्ये घालू आपण एक मोठी मिरची, ढोबरी मिरची आहे ही, हे बघा, मोठी मिरची आहे, ढोबरी मिरची, कारण ही तिखट नाही आहे आणि आपल्याला जास्त तिखट पण असं म्हणजे ही खिचडी बनवायची नाही आहे, कारण जास्त तिखट बनवली तर पोटाला त्रास होतो आणि मग रात्रीच्या वेळेला खायचे आपल्याला तर थोडी फिक्की आणि पौष्टिक अशी खिचडी, लहान मुलं पण कसे मस्त छान असे आवडीनं खातात अशी आपण खिचडी बनवणार आहोत, पौष्टिक अशी। तर हे सगळं आपण आता कांदा छान असा गुलाबी रंगावर परतवून घेऊ, तोपर्यंत आपण डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ। आता याच्यामध्ये टाकू आपण गाजर जे आपण बारीक काप करून घेतलेले आहे, पत्ताकोबी, हे सगळं आपण याच्यामध्ये एकत्रच टाकून घेऊ, बटाटा, आणि हे वाटाणे। आता हे छान परतवून घेऊ। याच्यामध्ये घालू आपण 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपण परतवून घेऊ। आणि याला आपण कसं 5 मिनिट आता छान असं म्हणजे ह्या भाज्या छान शिजू देऊ, म्हणजे भाज्या शिजल्या की कशी म्हणजे आपल्याला कच्च्या लागणार नाही त्या, आणि मग नंतर तांदूळ टाकले की लवकरच तांदूळ शिजून जातात, मग भाज्या कच्चवट राहतात, म्हणून आपण भाज्या आधी थोडे 5 मिनिट शिजू देऊ। थोडं झाकण ठेवून देऊ याच्यावर आणि छान असं याला थोडं शिजू देऊ भाज्या। आता 5 मिनिट आपण ह्या भाज्या छान शिजवून घेतल्या आहे बघा।
छान अशी याला वाफ आलेली आहे आणि भाज्या पण छान अशा थोड्या म्हणजे अर्धवट फ्राय झालेल्या आहेत। तर आता कशा याच्यामध्ये आपण तांदूळ टाकले की ह्या छान मग तांदूळाबरोबर खिचडी बरोबर शिजून जातात, नाही तर मग कच्च्या राहतात, म्हणून आधी थोडे शिजून घ्यायच्या। आता याच्यामध्ये टाकू आपण हे डाळ तांदूळ धुवून घेतलेले। डाळ तांदूळ घालू आणि याला छान मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये टाकू आपण पाणी। आता कसं आपल्याला खिचडी थोडी छान अशी पातळशी आणि अशी मस्त छान अशी गाढी गाढी बनवायची आहे अशी, म्हणून आपण थोडं जास्त पाणी घालू याच्यामध्ये, म्हणजे ती चवीला खूप छान लागते आणि पचायला पण हलकी जाते। म्हणून असं थोडंसं जास्त पाणी घालायचं याच्यामध्ये। हे बघा, आता याच्यामध्ये घालू आपण 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच। जास्त मसाले नाही टाकायचे आपल्याला। आणि थोडासा किचन किंग मसाला थोडा, हे बघा। आणि चवीपुरती घालू आपण थोडी साखर, चवीसाठी म्हणजे चव छान येते। आणि थोडीशी कोथिंबीर। घालू आपण याच्यामध्ये तूप, साजूक तूप घालायचं 1 चमचा, म्हणजे खूप छान टेस्ट येते आणि चवीला पण खूप छान लागते। आता हे सगळं मिक्स करून घेऊ। हे बघा, सगळं मिक्स करून घेऊ आता याला। आणि आता कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि याला छान मीडियम गॅसवर छान असं चांगले 2-3 शिट्ट्या याच्या काढून घेऊ। आपली व्हेजिटेबल खिचडी तयार झालेली आहे, गरमागरम खिचडी। तर आपण याच्यातली वाफ काढून टाकू आणि आता बघा अशी आपली पौष्टिक खिचडी छान तयार झाली। बघा बघा किती सुंदर झालेली आहे। हे बघा, अशी जर खिचडी खाल्ली तर कसं छान मस्त शरीराला ऊब भेटते आणि छान पचायला पण हलकी, आणि रात्रीच्या वेळेला तर खूपच छान अशी खिचडी। बघा किती सुंदर बनलेली आहे आपली व्हेजिटेबल खिचडी, छान अशी। सुंदर झालेली आहे बघा, खूप छान। याच्यावरती 1 चमचा तूप घालायचं। याच्यावरती तूप घ्यायचं छान 1 चम्मच। थोडीशी कोथिंबीर घालू। बघा किती छान झालेली आहे। रात्रीच्या वेळेला खूप छान लवकर बनते आणि करायला पण सोपी, आणि आपल्याला जर कंटाळा आला वगैरे तर अशी खिचडी बनवायची आणि छान अशी मस्त शरीराला पौष्टिक, आपल्या शरीराला ऊब देणारी खिचडी तयार आहे। तर व्हिडिओ आवडला, रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा, कमेंट करा, आणि नवीन जर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।